हॅलो 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 आवाज येतो ना? या ठिकाणी आयोजक ह्या मेल्याचा घड्याळ मात्र बंद, हा बुवाच बंद पडलाय, हाच बंद पडलाय, ह्याचा घड्याळाशी आणि ह्याचा काही संबंध नाही. अस्कर माऊली आज साक्षीदार आहात तुम्ही, एक जबाबदार व्यक्तिमत्व आहात. विषय पैसा आलं. ब्रह्मनिष्ठ सद्गुरू सदालाल घराणे शिवशाहीर विठोबा साळवी यांचे युवा शाहीर शिष्य नितीनदादा गोरिवले गाव कोयनार गावचे सुपुत्र आहेत. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहार दरबारी वर्षी. तर पुन्हा एकदा राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा माझ्या सर्व रसिक वैभव प्रेक्षकांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. राणा होणार. अरे राणा नाही, तुला घोडा कसा लावतो आज फक्त बघ. आज राणा नाही बुवा, तुला आज घोडा लावतो, असा लावतो. बुवा काय म्हणतो है ना, कचकच. काय म्हणतो बुवा? कचकच नाही, आता झटपट आणि पटापट. कसा बघ बुवा, कचकच नाही बुवा, पचपच. आता बुवा आता कचकच. बघा मित्रांनो, विषय काय बघा, बोलणार नव्हतो, खरंच बोलणार नव्हतो. कचकच नाही, आता पचपच. आवाज ऐक, फटाकड्या कशा उडत्या सगळ्यांचा आवाज ऐक, पचपच. अरे अरे विषय काय? ए बरोबर ऐका रे, विषय काय? गोरक्ष दादा शूटिंग करा जरा, तिकडे पण तुम्ही पण. अरे विषय काय? तुला कार्यक्रम लावून आयोजकांना सांगायला लागतो माझी बारी लावा रे, ही तुझी लायकी, मी यालाच बारी करणार. अरे हे जर 2 माणसं ही नसती ना तर तुझी लायकी कुत्र्यापेक्षा पण बेकार होती. ए बुवा, ह्याला अवी अनिल पार्वती पुत्र निर्मित अवी अनिल कला मंच या 2 आयोजकांचा सोडून याला यंदा कुठल्याही आयोजकांना कुत्र्याचा पण मान दिलेला नाही. ही लायकी तुझी, तू मला शिकवतोय कचकच नाही, तुला कसा पचपच लागतो आज बघ बुवा. कारण मित्रांनो विषय काय का, विषय काय भास्कर माऊली, मी आज तुमच्याशी दिलगिरी व्यक्त करतो. मी बोलणार नव्हतोच आज. विषय काय पोरांनो, आज मी कलगीवाला आहे, बरोबर ना? मी बाजू कोणाची मांडतोय? काय रे पोरांनो, बाजू कोणाची मांडतोय? बाईची. ह बाजू कोणाची मांडतोय? काय जुतुदा? मग शेवटचा तो विषय जो बुवा आता बोलून गेला आहे ना, हे जरा वरती घ्या, चोंडा बादला. ऐका, ऐकून पोरीच लपड याच काळीच झालंय कच. कुणाचं कुणाचं? आज बाजू कोणाची मांडतोय? बाईची. पोरगी कुणाची? पोरगी कुणाची? पोरगी कुणाची? तुझी. तू 3 पायाचा माणूस आहेस माझ्या समोर आज, तू पुरुष आहेस आणि काय म्हणतोस बुवा? हा ऐकून म्हणतो पोरीच लपड याचा काळीच झालंय कच. म्हणतो समजणे वाला कोई इशारा काफी. अरे तुला मेली आहे ना, तुला जगण्याचा अधिकार नाही, तुला अटल सेतूवर खाली फेकला पाहिजे बाई, तुला अधिकार नाही जगायचा. कारण हे सांगतो तुला, ए सुशांत बुवा, अरे पोरांनो खरं सांगा रे, मी पहिल्या बारी त्याला काला रेडा बोललो काय रे, ह्याला काला रेडा बोललो, पालीचा काला गुलाबजाम बोललो. तो म्हणतो मला काला रेडा. अरे रेडा नाही, तू भादला रेडा आहेस, भादा. तू रेडा भादा आहेस. विषय कसा आणला बघा, मी रेडा शब्द पहिल्या बारी बोललोच नाही मित्रांनो. मी काय म्हटलं, पालीचा काला गुलाबजाम है ना, आणि याला कापला तर गावाला खपायचा नाही. हो बघा, वाटणे ह्याला अटकेचा काय सोडकीचा डुकरा या, हा कापला तर खपायचा नाही. आता मी डुकरा, मी मित्रांनो रेड्याचा विषय काढलाच नाही. आता रेड्याची एवढी खास आहे ना, हे घालून तुझ्यात विषय का म्हणून म्हणतोय की जोडा म्हटलं तर तो कोल्हापुरी जोडा आहे. एखादी गोड वस्तू खायचं म्हटलं तर बर्फी आणि पेढा आहे. अरे एखादी गोड वस्तू खायचं म्हटलं तर बर्फी आणि पेढा आहे. मग आज माझ्या जोडीला हा पालीचा काला रेडा आहे. तुला हितनं पण बडवी, तू माझा नाव, तू माझं नाव करायचं नाही. तू काय म्हणतो तुला मी सांगतोय, अजून मुंबई 7 बाकी आहेत. काय म्हणतो ऐका, म्हणतो गावाला भेट म्हणतो, कधी पण भेट, कुठं पण भेट, नाक्यावर भेट नाही तर फाट्यावर भेट, तुला फाट्यावरच मारतो. विषय काय मित्रांनो, अजून मुंबईचे 7 बाकी आहेत. गणपती फुल आहे, दसरा फुल आहे, 2027 चे बुवा ऍडव्हान्स ह्या वर्षात घेतलेत. तुझ्या 2 बाऱ्यांची अगरबत्ती कुठं लावतोयस तुम्हाला है ना, वबालतोयस माझ्यावर ना. 2 बाऱ्या, ह्याची लायकी बघा. आणि आयोजक एकच, हे 2 माणसं, हे सोडून ह्याला कुठल्याच आयोजकानं ह्याला कुत्र्याची पण किंमत दिली ही याची लायकी. मी बोलणार होतो मित्रांनो,
विषय काय माहितीये काय ए बुवा, अरे शक्ती तुझ्याला सोन्याचे दिवस आले. आज प्रत्येक माझा हा मायबाप राजेश बुवाच्या कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुल लावतोय. अरे तू कधीतरी उगवणारा कोला काल्या रेड्या, तुला इथं विचारतोय कोण? अरे तुला कोण विचारतो इथं? आणि परत म्हणतो, आता मी काय म्हणतो, मी कलगीवाला आहे, शक्तीवाला आहे ना. म्हणतो एका बाजूला आहे ना मथुर, एका बाजूला बकासूर, तुझा धुर्र कसा काढतो बघता बघ. आणि म्हणून पहिला विषय ऐका, विषय ऐका हो धनी. अस्कर माऊली ही बायको या नवऱ्याला काय सांगते ऐका. ऐका हो धनी, अहो त्या आडराणी आणलंय याला पाजून पाणी. हा करतोय कुस्ती याची वाढल्या मास्ती, काय करावं वेड्याला. रेडा बोलला ना म्हणून म्हणतोय, अहो काय करावं वेड्याला. मग कसा आणू मी वाड्याला, याला धरून कसा आणू मी वाड्याला. या माजलेल्या रेड्याला, कसा आणू मी वाड्याला. या माजलेल्या रेड्याला, कसा आणू मी वाड्याला. या माजलेल्या रेड्याला, कसा आणू मी वाड्याला. या माजलेल्या रेड्याला. हो ऐका धनी त्या राणी, हो आणलंय याला बाजून पाणी. हा करतोय कुस्ती याची वाढली मस्ती, काय करावं वेड्याला, काय करावं वेड्याला. ए रेड्या, तुला काय सांगितलं हितनं पण वडील तुला. वा म्हणतो तुझा नाही माझा, म्हणतो काय भांडण नाही, म्हणतो झंगाट. अरे तू झंगाट, अरे तुझ्यावर प्रत्येक वेळेला चढून चांगला तुला पूर्ण उरलोय, म्हणून तुला हवा तसा लागलोय बुवा मला आज. अरे तू काय म्हणतो, अरे मुळात आहे ना, मुळात तू माणूस म्हणून जगायच्या पण लायकीचं नाही, ते तुला आज सांगतोय मी. कारण काय, ही रंगदेवता आहे, पवित्र जागा आहे. आणि मग कसं होतं माहितीये का मित्रांनो, असे जेव्हा येडे भेटतात, आणि हा येडाच आहे, हा नुसता पालीचा काला येडा नाही, हा येडा आहे. त्याचं कारण काय, अरे तुला भेद नाही कळलं, तू शक्ती तुला करतोय है ना. आणि माझ्या टायटलची, माझ्या प्रत्येक गाण्याची काट देतोय, 5-5 दिवस प्रॅक्टिस करतोय, तरी मला सुरुवात नाही, तरी गांगारलाय, तरी स्केल हलतोय, आणि म्हणतोय राजेश भाऊचा धसका घ्यायचा तुला. अरे तू, अरे तुला जुमानच पण नाही, तू माझ्या यादीतला माणूस पण नाही आहेस. आपल्या यादीतला माणूस एकच, शाहीर विकास शेठ लांबोरे. तू माझ्या यादीतला माणूस पण नाही, तू नाही. तू हा ह्याचा डायलॉग आहे, म्हणतो घराटी इज ब्रँड. हा म्हणतो घराटी इज, अरे ब्रँड होऊन गेला, तू ब्रँड झालेला पिक्चरचा डायरेक्टरच मेले, तू ब्रँड नाही, ब्रँड होऊन गेला. ज्यांनी 40 वर्ष, आणि आज सांगतो शाहीर, या रंगमंच्या साक्षीनं स्वर्गीय लोकशाहीर दत्ताजी गराटे यांच्या नावाला लागलेला कलंक कोण असेल तर शाहीर सुशांत गराटे. तू कलंक आहेस, तू बापाच्या नावाला कलंक आहेस. तुला आज सांगतोय, तुला भेद नाही कळत शक्ती तुझ्यातला. तू समोर आज शक्तीवाला आहे, तुझ्या समोर बाईची बाजू म्हणतोय, तू म्हणतो मी मथुर बाका सर, तुझा धूर तुझ्यावर कसा उडतो फक्त आता बघ. कारण मित्रांनो विषय कसा आहे, येलाच खाली वाजवा, मला इथं कुठं होता उगाच, तो सुरात नाही आहे, तो बेसूर झालाय आज. आणि म्हणून म्हणायचा विषय कसा आहे बघा. हा ऐका, तत्पूर्वी बुवांच्या गवणीची आहे ना, गवण बुवा काय म्हणतो ऐका. हा ऐका, हो महत्वाचा मुद्दा काय म्हटलं रे पोरांनो, हाताची घडी तोंडावर बोट, राजेश बुवाचा काला काला. असंच बोलला ना, काय बोलला रे, हाताची घडी तोंडावर बोट, राजेश बुवाचा. अरे पण ह्या कोटाव लय फिदा आहेत. तुला हवाय काय, हाताची घडी तोंडावर बोट, सुशांत बुवा भिकार, टिंब टिंब टिंब. राजेश बुवाचा म्हणतो काला, तू कधी बघायला होता. अरे राजेश बुवाचा दिसेल कधी, मेला तुला कालोक्यात उभा केला तर लोक म्हणतील खबीसाला घाबरून पळतील घरात. खबीस म्हणतील खबीसाला खबीस. अरे मेला दात पांढरा आहेत तेवढंच तुझं, बाकी कुठं माणूस म्हणून आहेस तू. मेल्या वेस्ट इंडिज मधला निग्रो आहेस तू, कुठं माणूस आहे सांगा मला. ए बरोबर, ह्या लाईटी बंद केल्या, आणि ह्याला तो मगाशी म्हटला ना हॅपी डे, काय म्हटलं सेंटर फ्रेश है ना, दात चमकतील तुझं तेवढंच. त्याचं म्हणतील ही पोरा म्हणतील आला 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 खबीस, आला काला खबीस. ए बुवा, ए पोरानो, मी पहिली बारी ह्याला काय बोललो, काय बोललो. आता
हा म्हणतो मग त्याला जाताना धसते आणि म्हणतो धसती तुझी आज नाही घेतली तिथनं पुढं पण घेणार नाही. तुला किती माझ्यासोबत हे विषय का मित्रांनो? हे फक्त कशासाठी चाललंय? राजेश बुवाला आजमवायला. ए बुवा तुझ्या बच्चं काम मला म्हटलंस ना मुच्छील तुला हागायला लागेल राजेश बुवाची बरोबरी करायला. तुझ्या बच्चं काम नाही. तुझ्या बच्चं का गराटे आज काही साला होऊनच होते. याचा पराठे कसं भासतो बघा फक्त मी आज. मोबाईल दाखवायचा नाही मला. मी तुम्हाला काय सांगितलंय ह्याला टायमिंग किती ठेवायचं मी ठेवतो बरोबर. तुला माझ्या घरापर्यंत पोहोचायचो ना तुला माझ्या घरावर यायचं तुला दाखवतो तुला म्हणून कोणी विषय का है ना. गोरी हे कलैया पहना दू तुझे हरी हरी चुडिया अपना बना ले मुझे बालमा. ऐका गवणीत बुवा काय म्हणतो? हा गवणीचा विषय बुवा काय म्हणला? फोडायला हिची हंडी असं काहीतरी बोलला. विषय कसा आणला बघा. आला फोडा या हंडी तुझी करीन कोंडी पोरीनो नाही याला सोडायचा. अग कराया लाल आला हा गाल चार चौघात ओढायचा. मोडाया खोड धरून याला चांगलाच ग सोडायचा. आला फोडाया तुला नाही सोडायचा पोरीनो नाही याला सोडायचा. तुझी करीन कोंडी पोरीनो नाही याला सोडायचा. लाया कोंडी तुझी करीन कोंडी पोरीनो नाही याला सोडायचा. लाया कोंडी तुझी करीन कोंडी पोरीनो नाही याला सोडायचा. विषय काय बघा मित्रांनो. मी याला पहिल्यापासून मान सन्मान देतोय. हा म्हणतो तुझा गुरु तुझा. अरे तू एवढा मोठा नाहीस बुवा. तुला काय सांगतोय बुवा माहितीये ना. हा गटारासारखा तुझा तोंड आहे ना ह्याला जरा माणसात ठेव. तुला आज सांगतोय बुवा एवढा चांगला गाळा आहे हा तोंड आहे तुझा गटार जो होतोय ना गटार याला जरा माणसात ठेव. तू चांगला चमकशील अजून. कराटे बुवांचं नाव नक्की काढशील बुवा माझा शब्द आहे तुला. पण हा तू आहे ना हा कशाला तुला खैरासारखा कसा सोलतो फक्त आता बघ बुवा. आणि म्हणून धावना पावणारे गाणं सक्षम संदेश भावे गाव कोंडी दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर विषय कसा बघा. विषय आहे माझ्या विषयाचं उत्तर. भास्कर माऊली माझ्या विषयाचं उत्तर दिलं आणि परत वर्ण म्हणतो एका बापाचा अशील. अरे तुझ्या काय बापाचा मी काय देणेकरी आहे? एकाच बापाचा आहे आणि खानदानी आहे बुवा. आडग्या गुडीचा बाडगाशाला औसाला पाठ गेला नाही बुवा. जातीवंत शेला राजेश बुवा म्हणून सांगतोय. आणि म्हणतो नाद करते बाबा तुझा नाद नाही. तुझा नाद करण्यापेक्षा मी आपला हायतोच बरा आहे. तुझ्या नादाला लागून लोकांचं जोडं खातोय कोण? मी आपला हायतोच बरा आहे. पण विषय काय म्हणतो एका बापाचा असेल तर खरा बोल. मी काय तुझा देणं करी नाही पण बाबा माझा उत्तर दिला असं चुकलेला आहे. तुला आज सांगताय है ना खऱ्या बापाचा आहे म्हणून सांगतोय तुला माझा उत्तर चुकलेला आहे जे तुम्ही दिलंय. विषय का परत बुवा म्हणतात माझा म्हणतात विषय आहे 14 वर्षाचा तेव्हा हा म्हणतात मुतायचा. अरे माझं वय 30. हे बरोबर हा विषय पडतोय का बघा. ह्याचा विषय आहे 14 वर्षाचा माझं वय आहे 30 म्हणजे ह्याचा विषय 14 वर्षाचा तेव्हा माझं वय 16 असेल. मग आता मुतायचा आणि हगायचा कोण तुम्हीच ठरवा आता. अरे काय याला बोलाल गराट्यानो. हो काय याला तुम्हाला कसा भेटला हो? त्या याड्याला कशाला आणलं? म्हणतो तुझा वय माझा प्रश्न 14 वर्षाचा तेव्हा म्हणतो चड्डीत. अरे 16 वर्षाचा पोरगा काय चड्डीत मुतेल? 16 आणि 14 30 हे पोरांनो बरोबर आहे ना. 16 वर्षाचा माणूस चड्डीत मुतल. आता तुला अजून हातरुणात मुताची सवय असेल म्हणून तू बोलतोयस. आणि अजून किती वेळ सांगा फक्त. मी किती झालाय 11 वाजता बंद ना. 2 मिनिटं फक्त त्या शेवट फक्त 2 मिनिटं बघा. विषय आहे का हा अजून काय म्हणतो. हा तुला लागणार म्हणतो भर चौकात. अरे आज लोकांना आधीपासूनच कळलंय तुला चौकात आणि अवकात तुझा कसा लागलं लोकांना आधीपासूनच माहिती. आणि लोकांना हे पण माहिती होतं तुला राजेश भाऊ कसा लागणार आहे तो. विषय का हा तुझा असून मान त्याची केलीस घाण. तुझा असून मान त्याची केलीस घाण. घेतला जीवाला लावून घोर घेतला जीवाला लावून घोर. गाबोवा झालास चमडी चोर. गाबोवा झालास चमडी चोर. गाबोवा झालास चमडी चोर. तुझा असून मान त्याची केलीस घाण. तुझा असून मान त्याची केलीस घाण. घेतला जीवाला लावून घोर घेतला जीवाला लावून घोर. गाबोवा झालास चमडी चोर. शाहीर
इंद्रदेवाचा विषय गायलाय. तुमच्यासारखा अहो आहे ना वड्यासाठी मागेवा नाही बुवा. इंद्रदेवाचा विषय गायलाय. गौतम ऋषींचं खोटं रूप गेला, अहिल्याला भोग द्यायला तो विषय. चमडी चोर झाला, स्वतःची बायको असताना दुसऱ्याच्या बाईवरती वाईट नजर ठेवली बुवा. हा विषय पटवून दिलाय पुराव्यानिशी. आणि म्हणून नको या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे यजमान आहेत सन्माननीय म्हणजे ग्लोबिंग फॅमिलीचे संस्थापक सन्माननीय युवा उद्योजक अमरदादा साळवी. दादांचा आज वाढदिवस आहे. दादा तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभू देत, तुमच्या या उद्योगामध्ये तुमची अजून भरभराटी होऊ देत ही माझ्या नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. दादांचा वाढदिवस आहे. सोंडावरला घ्या सोंडावर म्हणून म्हणतो ऐका दादांचा वाढदिवस. मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधासा. मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधासा. आज वाढदिवस आहे, अहो आज वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा. आज वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा. वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा. आज वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा. मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधासा. मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधासा. आज वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा. 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 या ठिकाणी फरमाईश दिली आहे भावना पावणारे गाणा एका मुळे कशी घेतो ऐका. या सप्त सुराने आळवितो मी आज या सभारणा. या सप्त सुराने आळवितो मी आज या सभारणा. तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्त जना. श्री गणा माझी तुला वंदना. भावना पावना भावरे गणा. भावना पावना भावरे गणा. भावना पावना भावरे गणा. भावना पावना भावरे गणा. या भावना पावना भावरे गणा. भावना पावना भावरे गणा. रात्र थोडे सोगपार शाहीर तुमचा विषय. आज तुम्ही विषयाला दोन दोन बाजू वेगळ्या दिल्यात. पुढच्या शाहीरला जेव्हा कार्यक्रम असेल निश्चित तुमच्या विषयाला पुराव्यानिशी हात घालेल अशी ग्वाही देतो. माझ्या सर्व रसिक राजाचे पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो. मित्रांनो या रंगमंचावरती एक शाहीर म्हणून आज या मुखातून काही चुकीचे शब्द गेलेत ते तुमचाच लेखू समजून चूक माझी पदरात घ्याल अशा आशा बाळगतो. जे चांगलं असेल तुम्ही घेऊन जा माय मावल्याने. माझ्या मित्रांनो जे वाईट असेल माझी माफ करा अशा आशा बाळगतो. आणि शाहिराने देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. दीपक दादा कलवणकर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा 12 पारितोषिक. धन्यवाद.